मला हजर झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी मी वाचली, बिंदुसारा नदीमध्ये 8 अर्भक मिळालेली आहेत. सर मग हे तुमच्या बाबतीत आम्ही ऐकलेलं हे खरं आहे का की तुम्ही जेव्हा ऑफिसला जायचा तेव्हा एक कायम लोडेड रिव्हॉल्वर घेऊनच ऑफिसमध्ये? साहेब, हे माझ्या पाठीवरचे वळण बघा. आमदार विमल मुंदडा मुंबईला मिटिंगला गेलोच होतो कशासाठी, म्हणून मी त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो. आणि त्यावेळी त्या बाई मला म्हणाल्या होत्या, साहेब तुमची तडमड मी समजू शकते, तुमच्या बाबतीत मला माहिती आहे, तुम्ही त्याच्या आधी बुलढाण्याला 3 वर्ष CEO राहिलेला आहात, त्याच्यामुळे तुमची कार्यप्रणाली आणि तुमचं धडपड मला माहिती आहे, पण तुम्ही फार जास्त धडपड इथे करू नका. बीड का लागली आहे दहशतीची कीड? संतांची भूमी पण जनतांची कीड, अशी परिस्थिती आज बीडमध्ये उद्भवली आहे. अर्थात बीडमध्ये ही दहशत आजकाल फोफावलेली नाहीये, तर त्याला मोठा इतिहास आहे. गेली अनेक वर्षांपासून बीड का धगधगतंय, बीड का गुन्हेगारीमध्ये कायम वरचढ राहत आलेला आहे, याची कारणं फार वेगळी आहेत. अर्थात आद्यकवी मुकुंदराज दासोपंत हे संत सत्पुरुष या ठिकाणी होऊन गेले. हीच ती बीडची भूमी ज्या ठिकाणी रावण आणि जटायूचं युद्ध झालं होतं, म्हणून तर आज पेठ बीडमध्ये जटायू मंदिर आहे. पण आज या बीडमध्ये आपल्याला काय ऐकायला मिळतं आणि काय पाहायला मिळतं हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. गुन्हेगारी, दहशत, याच्या पलीकडे बीडमधून आपल्या हाती आता सध्या तरी काही लागलेलं नाहीये. त्यामुळे याच बीडवर प्रकाश टाकण्यासाठी या बीडमध्ये 2 वर्ष काम केलेले जिल्हाधिकारी, अर्थातच जे आज सेवानिवृत्त आहेत, सदानंद कोचे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण बीडमधलं हे भयान वास्तव जाणून घेणार आहोत. कारण की 2013 मध्ये त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं, ज्याचं नाव होतं बीडची लोकशाही, एक भयान वास्तव, अ लॉ अनटू इटसेल्फ. आणि याच पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी बीडच्या दहशतीवर प्रकाश टाकला होता आणि मी त्यांच्याशीच आता संवाद साधणार आहे. सर नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर, बीड म्हटलं की कायम आपण ऊसतोड कामगारांचा जिल्हा आणि बेरोजगारी या अनेक अंगांनी आपण बीडचा विचार करतो. पण मधल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर बीडमध्ये दहशत आणि गुन्हेगारी जास्त फोपावत चालली. आणि आता जे अलीकडे एक प्रकरण घडलं, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, आणि मग बीडशी असलेलं कनेक्शन आणि बीड मधल्या गुन्हेगाराशी असलेलं कनेक्शन, यामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं. बरोबर. तर प्रश्न हा आहे की ही बीड मधली जी गुन्हेगारी आहे, हे जे पीक गुन्हेगारीचं तिथे आता जे फोपावलेलं आहे, ते नुकतं आत्ताच्या काळातलं आहे की यापूर्वी देखील त्याची कुठेतरी बीजं रोवली गेली होती? मी 2011 मध्ये जिल्हाधिकारी या पदावर बीडमध्ये रुजू झालो. मला हजर झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी मी वाचली, बिंदुसारा नदीमध्ये 8 अर्भक मिळालेली आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही ते भ्रूण हत्येचं प्रकरण म्हणता? येस. माझी सुरुवातच तिथूनच झाली आणि मग तिथून सगळ्या जे सुरू झालं याचा शोध सुरू झाला प्रत्येक गोष्टीचा. मग ते स्त्री हत्या असेल, इतर अवैध धंदे असतील, खून, बलात्कार, दरोडे, चोऱ्या माऱ्या, हाणामारी, हे सगळे प्रकार नित्याचेच तिथे चालत आहेत हे माझ्या निदर्शनास आलं. आणि 2 वर्षामध्ये मी जे काही अनुभवलेलं आहे ते इतकं भयान आहे की मी 4 गोष्टी माझ्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. याच्यापेक्षा फार भयानक विदारक अवस्था आहे तिथे. म्हणजे परवाच एकाने मला स्टॅटिस्टिक्स सांगितलेलं आहे की 1 जानेवारी 24 ते 30/11/24 या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये 33 खून झालेले आहेत, 180 बलात्कार झालेले आहेत, 480 हाणामारीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि जे दाखल झालेले नाहीत तर ते किती असतील याचं काही म्हणजे गिनतीच करता येणार नाही. खरं आहे.
म्हणजे सर जेव्हा तुम्ही म्हणजे आज अपॉइंटमेंट तुमची आणि दुसऱ्या दिवशी तात्काळ हा तो सगळा प्रकार समोर आला, बरोबर सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे जे आजही जेलमध्ये आहेत. बरोबर म्हणजे त्यांना जेलमध्ये टाकण्यातच तुम्हीच सगळ्यात महत्वाचा मोटिव्ह घेतला होता. बरोबर आहे, कारण मी सुरुवात केलेली होती. म्हणजे तुम्हाला मला सांगायला आवडेल की भारताच्या इतिहासामधली ही पहिली घटना आहे की त्यावेळच्या क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 133 या कलमान्वये डॉक्टर सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलला मी सील लावलेलं होतं आणि ते सील अजूनही त्या हॉस्पिटलला लावलेलं आहे. जे 2012 मध्ये मी लावलेलं होतं हा. अजूनही ते म्हणजे आता 12 वर्ष झाली तरी सील आहे. सील आहे. ते सील तोडण्याच्या भानगडीत कोणी पडलेलं नाही. अच्छा. आणि ही भारतातली पहिली केस आहे की एखाद्या डॉक्टरच्या दवाखान्याला CRPCच्या 133 कलमाखाली सील लावण्यात आलेला आहे. सर हे जे प्रकरण होतं सुदाम मुंडेंचं ते केवळ एका प्रकरणामुळे बीड प्रकाशात आलं असं नाही, अशी बरीच प्रकरणं त्यामध्ये आहेत. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये देखील त्या नाही, प्रकरणांचा अशी उल्लेख. बरीच प्रकरणं आहेत, पण डॉक्टर सुदाम मुंडेचं प्रकरण उघडकीस येण्यामागचं एक मुख्य कारण या डॉक्टर सुदाम मुंडेनी 7 महिन्याची गर्भवती असलेली पटेकर नावाच्या बाईचं गर्भपात करण्याचा कार्यक्रम ठेवला आणि ती बाई त्याच्या हॉस्पिटलमध्येच टेबल त्याला कुठल्या टेबल मध्ये ऑपरेशनच्या टेबलवर Stretcher, हा, हा. ऑपरेशनच्या Stretcher table वर. टेबलवरच तिचा मृत्यू झाला. आणि मग सगळ्या चॅनल्सवाल्यांनी आणि सगळ्या प्रेसवाल्यांनी सगळ्यांना धारेवर धरलं आणि मग ते प्रत्येक जण जिल्हाधिकाऱ्यांना विचारत होते, सर आता तुम्ही काय करणार. आणि मग मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही फक्त 48 तासाचा मला अवधी द्या, मी काय करतो ते तुम्हाला सांगतो. आणि त्या 48 तासामध्ये त्याच्या हॉस्पिटलला मी सील लावलं. पहिली गोष्ट ती केली. त्याच्यानंतर तो गायब झाला होता, त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध वॉरंट तर काढलेलेच होते. त्याची संपत्ती सरकार जमा करा असा आदेश मी दिला होता आणि त्याच्यामुळे सुदाम मुंडे स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि मग त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी बेलसाठी भरपूर प्रयत्न केले. डिस्ट्रिक्ट कोर्टात त्याला बेल मिळाली नाही, हायकोर्टामध्ये बेल मिळाली नाही, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्याला बेल मिळाली नाही. कारण आम्ही ती माहितीच अशी सादर केली होती की गेल्या 30 वर्षामध्ये हे दाम्पत्य डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी सरस्वती मुंडे यांनी गर्भपाताशिवाय दुसरा कुठलाही व्यवसाय डॉक्टरकीचा केलेला नाही. आणि मी माझ्या 36 वर्षाच्या नोकरीमध्ये एखाद्या डॉक्टरकडे प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन फॉर्म असतात हे मी कधी पाहिलेलं नव्हतं. ते या डॉक्टर सुदाम मुंडेंच्याकडे प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन असायचे. फक्त एकच काम त्यांचं पॅकेज द्यायचा तो सगळ्यांना की गर्भपात करायचं, लिंग निदान करून गर्भपात करायचा, असा तो कार्यक्रम होता. आणि सुप्रीम कोर्टाच्या जेव्हा आम्ही हे निदर्शनास आणून दिलं, सुप्रीम कोर्टाने पिटिशन डिसमिस्ड and this man should not come in Supreme Court again for a bail within a period of 1 year असं स्पष्ट आदेशात नमूद केलेलं होतं. आणि तेव्हापासून ते सद्गृहस्थ जेलमध्येच आहेत. मध्ये ते पॅरोल रजेवर आले आणि पॅरोल रजेच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्या मुलीचा एक दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये सुद्धा हाच उद्योग करत असताना ते पकडले गेले. अच्छा. आणि त्यावेळी सुद्धा पॅरोल मध्ये सुटल्यावर सुद्धा हाच उद्योग करत होता. आणि त्याच्यामुळे तत्कालीन तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं, अरे हे जे काही आहे हे बरोबर नाही, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्याला पुन्हा अरेस्ट करण्यात आला आणि त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आलेला. अच्छा सर, आता बीड मुळातच त्याच्या आधी देखील म्हणजे तुमची त्या ठिकाणी तुम्ही रुजू व्हायच्या आधी बीडला तुम्हाला जायचंय हे जेव्हा कळालं तेव्हा तुम्हाला असं वाटलं का अरे आता आपण बीडला जातोय जिथं दहशतीचं वातावरण आहे, गुन्हेगारीचं वातावरण आहे? आता मी प्रशासनामध्ये ऑलरेडी 34 वर्ष मला झालेली होती, त्याच्यामुळे बीड काय हे मला माहित होतं. कारण माझे बरेचसे कलिग तिथे अधिक त्यांनी सेवा दिलेलीच होती. आणि ते प्रत्येक जण मला म्हणत असे, अरे कुठे चाललं म्हणाले, हे काय गाव आहे का नोकरी करण्यासारखं. खरं तर माझी नोकरी चांदा टू बांधा झालेली आहे. म्हणजे मी इकडे कोल्हापूर पासून सुरू केली, चंद्रपूरला पण मी होतो, संबंध महाराष्ट्र मी ढवळून काढलेला आहे. पण अशा प्रकारची वर्तणूक आजरा सुरुवात माझी आजऱ्यापासून आहे. तर अशा प्रकारची परिस्थिती मी इतर जिल्ह्यात कुठेही पाहिलेली नाही. सगळे अधिकारी
आणि कर्मचारी हे कायम दहशतीखालीच असतात. सर मग हे तुमच्या बाबतीत आम्ही ऐकलेलं हे खरं आहे का की तुम्ही जेव्हा ऑफिसला जायचा तेव्हा एक कायम लोडेड रिव्हॉल्वर घेऊनच ऑफिसमध्ये हा, होता? माझ्या ब्रीफकेसमध्ये कायम लोडेड रिव्हॉल्वरच असायची, कारण तिथल्या यंत्रणेवर माझा विश्वासच नव्हता. एकदा एक आमदार आले होते माझ्याकडे, साहेब या बॅगेमध्ये काय असते? तर म्हटलं तुम्हाला दाखवतो. एक महत्वाची कागदपत्र असतात की जी मला कधीही लागतात. मला कोणी काही विचारलं तरी मी माझ्या बॅगेत उघडून कागद पाहतो आणि त्यांना माहिती देतो. आणि दुसरं हे लोडेड रिव्हॉल्वर असते म्हटलं. मग ते जरा दचकले हम्म. आणि मला म्हणाले हे कशासाठी? तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बाजूला गार्ड असतो, हम्म. बाहेर गार्ड असतो, घरात गार्ड असतो, गाडीमध्ये गार्ड असतो. म्हटलं हे सगळे गार्ड इथले लोकल लोक आहेत ना, हे सगळे तुमचेच लोक आहेत, बरोबर. माझा कोणीच नाही. तर माझा यांच्यावर विश्वास नाही, माझा स्वतःवरच विश्वास आहे. आणि म्हणून स्वसंरक्षणार्थ हे मी रिव्हॉल्वर घेतलेलं आहे आणि ते कायम लोडेड असते की माझ्या जीवाला कुठे धोका आहे असं माझ्या लक्षात आलं तर मी त्याचा वापर करणार. अच्छा. हे मी लोकप्रतिनिधी एका आमदाराला सांगितलेलं असल्यामुळं त्याचा जरा परिणाम सगळ्या आमदारांच्या पर्यंत पोहोचला. मग काय चौकशी ते व्हायची ती नाही होत म्हटलं नाही. काय व्हायचं ते होईल ना, त्याला काय करायचं आहे मला, कारण मी माझ्याकडे लायसन्स आहे आणि ते माझं सेल्फ प्रोटेक्शन करता. अगदी बरोबर. सर तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून 2 वर्ष इथं काम केलं तर तुम्हाला असे काही प्रसंग आले का की काही राजकीय नेत्यांचा दबाव किंवा हे काम करा ते काम करा अशा पद्धतीने कधी फोन आले किंवा प्रत्यक्षात कोणी आलं का तुमच्या? आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी जे असतात ते अधिकाऱ्यांना कामाच्या बाबतीत कायम सांगतच असतात. नियमात जर असेल तर आम्ही सांगतो की बाबा ते होऊन जाईल, काही अडचण येणार नाही. पण काही गोष्टी ज्या नियमात बसत नाही त्या करण्यासाठी कधी कोणी माझ्यावर तरी दबाव आणलेला नाही. कारण जे नियमात आहे ते आहे ते मी करणार. का तुमची ते लोडेड नाही केस ते बघूनच घाबरायचे? हा, त्याच्यामुळे माझ्यावर असा कधी दबाव आलेला नाही. कारण हे तर सगळीकडे सगळ्या कामासाठी फोन करत असतातच, साध्या साध्या गोष्टीसाठी फोन करत असतात. साहेब ह्याला लायसन्स द्या, त्याचं परमिट द्या, त्याला हे करा, त्याला ते करता. हे सगळे लोकप्रतिनिधी कायमच असतं यांचं, याच्यात विशेष काहीच नाही. ती म्हणजे पद्धतच आहे ती. पण अधिकाऱ्यांनी जेव्हा काम करायचं असतं तेव्हा त्यांनी हे सगळं विचार करायचं असते की नियमात आहे का, नियमात बसत असेल तर करायचं, नाही बसेल तर नाही करायचं. नियमाची मोडतोड करून कशाला भानगडीत पडायचं बरोबर. आणि स्वतः अडचणीत यायचं. सर असं म्हणजे आता तुम्ही स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ तुमच्याकडे लोडेड रिव्हॉल्वर होती हे मान्य आहे. पण असं तुमच्याकडे कुणी आलंय का की मला रिव्हॉल्वरचं लायसन द्या, मला संरक्षण करायचंय स्वतःच? आलं होतं ना, काही प्रसंग आहे? असे प्रसंग आहेत ना. परडी वैजनाथ मध्ये जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या विद्युत केंद्रामधील हा. थर्मल त्या विद्युत केंद्रामधील एक डेप्युटी इंजिनियर माझ्याकडे आलेले होते आणि त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन त्याचा शर्ट काढून मला दाखवलेलं होतं. साहेब हे माझ्या पाठीवरचे वळण बघा, मला मारहाण झालेली आहे, माझ्या जीवितास धोका आहे. मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं माझी बदली करा, तर माझी बदली कोणी करत नाही आणि मी नोकरी तर सोडू शकत नाही कारण माझा पोटापाण्याचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये मला स्वसंरक्षणार्थ तुम्ही रिव्हॉल्वरचं लायसन्स द्या. त्याची बॉडी बघितल्यानंतर मला स्वतःला इतकं वाईट वाटलं की एखाद्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीनं जर मारहाण होत असेल तर त्या अधिकाऱ्याने काम कसं करायचं. तो अक्षरशः माझ्या ऑफिसमध्ये येऊन रडला बिचारा आणि मी त्याला इमिडिएटली रिव्हॉल्वरचं लायसन्स मंजूर केलेलं होतं. पण असं काय प्रकरण होतं की त्याला स्वसंरक्षणार्थ लायसन्स हवं? त्या विद्युत केंद्रामध्ये हे जे कंत्राटदार आहेत त्या कंत्राटदाराच्या सोयीने त्या अधिकाऱ्यांनी काम करावं अशी त्यांची अपेक्षा असते. अच्छा. तो म्हटला मला हे करता येणार नाही, जे आहे ते आहे वस्तुस्थिती, ह्याच्यात मी काही बदल करणार नाही. मग बदल करणार नाही तर मार खा, असा कार्यक्रम आहे हा. अच्छा. आणि त्यासाठी त्यांनी तुमच्याकडे रिव्हॉल्वरची परवानगी मागितली. सर आता त्या 2 वर्षाचा जो तुमचा काळ होता त्या काळामध्ये बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये अगदी 200 एकर अफूची शेती हे एक प्रकरण बीडमध्ये गाजलं. ते प्रकरण नेमकं काय होतं आणि ते कसं धसास लावलं तुम्ही? विषय कसा झाला की मी पण स्वतः एकदा विधानसभेचं अधिवेशन, बजेट अधिवेशन चालू होतं मुंबईमध्ये. फेब्रुवारी महिन्यातली गोष्ट आहे आणि एक सकाळी माझ्या समोर मी वर्तमानपत्र घरी आल्यानंतर वाचलं तर त्याच्या हेडलाईन अशी होती, बीडचे झाले अफगाणिस्तान, 200 एकर मध्ये अफूची लागवड. हे ऐकून मी सुद्धा चक्रावूनच गेलो आणि अधिवेशन चालू असल्यामुळे लगेच ते वर्तमानपत्रात बातमी आल्यामुळे तिकडनं मुंबईवरनं सन्माननीय मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमधून, महसूल मंत्र्याच्या ऑफिसमधून, मुख्य सचिवाच्या ऑफिसमधून, महसूल सचिवाच्या ऑफिसमधून सारखे मला फोन यायला लागले. अरे हे अफू लागवडचं काय प्रकरण आहे?
मी त्यांना सांगितलं की साहेब हे मला पण माहिती नाही आहे, मी आता वर्तमानपत्र वाचल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की हे असं चालू आहे म्हणून. नाही नाही म्हणाले, आता अधिवेशन चालू आहे, आपल्याला आम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हटलं सर आपण जरा वेळ मागून घ्या, उद्या सकाळी 11 वाजता आपण निवेदन करू शकाल म्हटलं, कारण हे संबंध प्रकरण काय आहे हे बघण्यासाठी मला त्या गावाला जावं लागेल. बरोबर. आणि म्हणून मी मग सगळा फौजफाटा म्हणजे मी स्वतः सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ती सगळी यंत्रणा घेऊन मी त्या गावाला गेलो. ती सगळी तिथे परिस्थिती पाहिल्यानंतर मी ती तहसीलदार होते, आमचे प्रांत ऑफिसर होते, सगळेच होते. मी आमच्या तलाठ्याला विचारलं आणि सर्कल ऑफिसरला विचारलं, काय रे म्हटलं हे इथे तर अफू लागवड दिसते आणि तुम्ही ज्वारी कशी लिहिली हा, पीक पाहणीमध्ये? हा, हा, नाही साहेब म्हणाले, आम्हाला हे पीक समजलंच नाही. आता समजलं जर नाही हा. पण ते ज्वारी तर दिसत नाही ना, हा, दुसरं कुठलं पीक आहे तर पीक समजून येत नाही म्हणून लिहायला पाहिजे. बरोबर. पण तुम्ही ज्वारी लिहिली. हा. म्हणजे तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे ऑन द स्पॉट तिथल्या त्या तलाठ्याला आणि सर्कल ऑफिसरला मी ते सस्पेंड केलं. बर. सगळी माहिती घेतली गावकऱ्याकडनं सगळीकडे, आणि ती सगळी माहिती घेतल्यानंतर मी रात्री 11 वाजता माझ्या ऑफिसमध्ये आलो बीडला, आणि रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत बसून सगळे रिपोर्ट तयार केले आणि मग सगळ्यांना मेल वगैरे पाठवून पहाटे 4 वाजता मी घरी गेलो. पुन्हा सकाळी 6:30 पासून ते फोन सुरुवात झाले सगळ्यांच्या ऑफिसमध्ये. आणि मग मी सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तुमचे मेल उघडून बघा, सगळे रिपोर्ट मी पाठवलेले आहेत. त्यावेळी बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते, त्यांच्याशी मी बोललो. म्हणे आता हे उत्तर आम्हाला द्यायचं आहे. तर सर म्हटलं या प्रकरणामध्ये जे दोषी होते मूळ गाव स्तरावरचे कर्मचारी त्यांना मी निलंबित केलेलं आहे, नंबर 1. आणि याचा पूर्ण शोध घेण्यासाठी मुंबईवरून नार्कोटिक्सची एक टीम आलेली आहे, दिल्लीवरून एक नार्कोटिक्सची टीम आलेली आहे, आणि ते आता त्यांच्या पद्धतीनं पुढील चौकशी करीत आहेत. तेव्हा आपण दोषी कर्मचाऱ्यांवरून कार्यवाही केलेली आहे आणि पुढील तपास नार्कोटिक्स डिपार्टमेंट करत आहेत, असं माझ्याकडनं माझं उत्तर मी आपल्याला दिलेलं आहे. अच्छा. असं मी स्पष्ट सांगितलं. सर, म्हणजे तिथे का अफूची शेती करावी लागली शेतकऱ्यांना? असं काय घडलं की? असं घडण्याचं कारण असं आहे की एक तर तो दुष्काळी भाग आहे तिकडे, लोकांच्याकडे म्हणजे हाताला काम नाही, रोजगार नाही. आता सगळ्या महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा संबंध देशाला माहित आहे की आता ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. बरोबर. जवळजवळ 5 लाख ऊसतोड कामगार मजूर आहेत. बरं. त्यांचे प्रश्न तर वेगळेच आहेत, ते पण सोडवण्याचा कधी कोणी प्रयत्न प्रामाणिकपणे केलेलाच नाही. हे मला असं प्रकर्षाने सांगावं लागतंय की एवढे 5 लाख मजूर जर तिथे आहेत तर त्यांचं काही रोजगाराचा प्रश्न कसा? 6 महिने ऊसतोड चालेल, 6 महिने त्यांनी काय करायचे याच्यासाठी काही योजना वगैरे काहीही नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळे बेरोजगार काहीतरी करायचं, मग शेतीमध्ये काय करायचं ते हे करा किंवा ते करा, या पद्धतीमुळे ते झालेलं आहे. आणि हे करत असताना त्याची दुसरी बाजू अशी आहे की स्वतःहून शेतकरी एवढं धाडस करत नाही. त्यांना माहिती असतं याला कुठेतरी राजाश्रय ज्याला जे म्हणतो, पॉलिटिकल बॅकिंग ज्याला आपण म्हणतो, ते असल्याशिवाय त्यांचं हे धाडस झालेलं नाही. अच्छा, म्हणजे यांचा फक्त वापर करून घेतला गेलेला आहे त्या गोष्टीसाठी असं? येस येस, मला स्पष्ट तसंच म्हणावं लागेल आता. नक्कीच. सर, एक आणखी एक प्रकरण होतं, म्हणजे अर्थात प्राथमिक शिक्षक भरतीचं एक ऑनलाईन करायचा हा विषय होता. येस येस. आणि तो काय होता तो किस्सा? कसं झालेलं होतं की नेमकं त्याच वर्षी गव्हर्नमेंटने असा एक निर्णय घेतलेला होता की हे प्राथमिक शिक्षक जे आहेत बिचारे जिल्हा परिषदेमध्ये काम करतात, त्यांच्या बदल्या ते जे काही म्हणजे जिल्हा परिषदेचे सभापती असतील, अध्यक्ष असतील, तर त्यांच्या सोयीने ह्याची इथे बदली करा, त्याची तिथे बदली करा, असं ते सांगत असतात. हे कार्यक्रम चालूच आहे. तर सरकारने असा निर्णय घेतला की बाबा हे सगळं करत बसण्यापेक्षा सगळ्यांच्या ऑनलाईन बदल्या करूया. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने GR काढला आणि मग ते मे महिन्यात करायचं ठरलं. आता मे महिन्यात केलं तर ठरल्यानंतर ऑफिसच्या कामकाजच्या दिवशी ते करता येणं शक्य नाही, म्हणून CEOने चौथ्या शनिवारी तो एक कार्यक्रम ठेवला की बाबा आपण दिवसभर एका आपल्या जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये बसू, पदं कुठे रिक्त आहेत, कोणाला बदली पाहिजे, त्यालाही विचारायचं की इथे जायला तयार आहेस का वगैरे, असं ते सगळं करून आपण ते संपवू, म्हणून त्याने ते केलं. तर त्यावेळचे सन्माननीय आमदार मान्य सुरेश धस हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी CEO साहेबाला विचारलं, साहेब हे तुम्ही काय करताय?
नाही साहेब म्हणाले शासनाच्या आदेशाप्रमाणे मी ऑनलाईन बदल्या करतो आहे. ते म्हणाले कसल्या ऑनलाईन बदल्या करता? म्हणाले तुम्ही ऑनलाईन बदल्या करणार म्हणजे आमच्या सगळ्या लोकांना त्रास होणार. आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं, अरे हे उचला सगळं. म्हणून तिथे ठेवलेली सगळी म्हणजे जी काही यंत्रणा असते, म्हणजे लॅपटॉप असतील, कॉम्प्युटर असतील किंवा बाकीचं सगळं, ते उचलून घेऊनच गेले. आणि मग सीईओने मला फोन केला, साहेब असं झालं, मी आता काय करू? मी स्पॉन्टिनियसली त्याला म्हणालो की सीईओ साहेब, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा आणि शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल तुम्ही तक्रार नोंदवा. तो शनिवार तो शनिवार होता आणि रविवार होता. तर त्यांनी त्यांच्या एका शिक्षणाधिकाऱ्याला, सानप त्याचं नाव, त्याला सांगितलं, जा म्हणे तुम्ही ते तक्रार नोंदवा. तो शिक्षणाधिकारी पळून गेला महिनाभर. अच्छा. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी जर साहेब तक्रार नोंदवली तर हे लोक माझे सगळे तुकडे करून टाकतील. एवढी दहशत सर, एवढी दहशत. तर तो पडून गेला. शेवटी 2 दिवस यांनी वाट बघून सोमवारी हे सीईओ साहेब स्वतः त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. एक IAS अधिकारी त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 2 तास बसले आणि तिथे 2 तास बसल्यानंतर सुद्धा त्यांची तो तक्रार तिथला PI नोंदवून घेत नव्हता. शेवटी पुन्हा त्यांनी मला पोलीस स्टेशनमधनं फोन केला. त्याच्यानंतर मी तिथे जे दत्तात्रय मंडलिक नावाचे SP होते त्यांना फोन केला. अहो म्हटलं, एक IAS अधिकारी त्या पोलीस स्टेशनमध्ये बसतो आणि सरकारची ते कार्यवाही आहे, त्याचे अधिकारी म्हणून त्याला कंप्लेंट द्यायची आणि ती नोंद होत नसेल FIR, तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हटलं, तुम्ही ते करणार आहात की मी आता मुख्य सचिवांना फोन करू आणि गृह सचिवांना फोन करू आणि त्या PIच्या निलंबनाचे आदेश मी मागेन म्हटलं. मग एका PI दर्जाच्या माणसानं एका IAS अधिकाऱ्याची तक्रार घेतली नाही, 2 तास त्याला तिथे 2 तास बसून घेतलंय. मग हे मी सांगितल्यानंतर तुम्हाला, नाही साहेब ठीक आहे ठीक आहे, मी लगेच सांगतो त्याला. आणि मग ते त्यांनी त्याला सांगितलं, ते तक्रार नोंदवायला सुरुवात केली. ते तक्रार नोंदवायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा एक आमदार गेले तिकडे आणि त्यांनी सीईओ साहेबांना सांगितलं तिथे सगळ्यांच्या समोर, काय साहेब, कोणाच्या विरुद्ध तुम्ही तक्रार नोंदवता? तुम्हाला या जिल्ह्यात नोकरी करायची आहे. अशा प्रकारचं दुसरा आमदार जाऊन तिथे जर वक्तव्य करत असेल तर त्या अधिकाऱ्याचं मनोधैर्य कितपत राहील, असा साधा प्रश्न आहे हा. म्हणजे ती दहशत आहेच, सगळ्या स्तरावरच दहशत आहे. म्हणजे प्रशासनात पण यांची दहशत आहे, सर्वसामान्यांवर यांची दहशत आहे, व्यावसायिकांवर यांची दहशत येस आहे. येस. सर, ऊसतोड कामगारांचे जे प्रश्न, तो विषय जो तुम्ही मगाशी म्हणालात, असे काही तुमच्याकडे सर्वसामान्य माणसं किंवा ते ऊसतोड कामगार येऊन कधी तुम्हाला म्हणालेत किंवा कधी भेटलेत का, किंवा आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, असं कोणी आहे? नाही आहेत, त्यांचे ते म्हणजे पुढारी आहेत ना, त्या ऊसतोड कामगारांचे पुढारी आहेत, ते येतात. आलं लक्षात? मग शासनाने काय करायचं की ते ऊस तोडायला गेले की यांची मुलं सुट्टीमध्ये मग त्या आश्रम शाळेमध्ये राहतील, त्या शाळेमध्ये त्या मुलांची जेवणाची खाण्याची व्यवस्था वगैरे करतात ते. पण आई वडिलांच्या सोबत मुलांनी असणं आणि आश्रम शाळेमध्ये सुट्टीमध्ये राहणं हे जरा अडचणीचंच आहे. त्या पोरांना सुद्धा अडचणीचं आहे, शिक्षकांना त्याच्यापेक्षा जास्त अडचणीचं आहे. आणि पुन्हा अजून याच्याशी निगडीत मुद्दा असा आहे की ते बालविवाहाचं प्रमाण तिथे जास्त का आहे? मुलगी 12-13 वर्षाची झाली की तिचं लग्न लावून देतात. कारण एक तर तिला तिकडे ऊस तोडीलाही नेऊ शकत नाही, गावातही घरातही ठेवू शकत नाही, कारण बाकीचे नालायक लोक जे आहेत ते त्यांच्यावर नजर ठेवून असतात. आणि म्हणून ते बालविवाहाचं प्रमाण त्याच्यामुळे पण तिथे जास्त आहे. म्हणजे समस्येत समस्या हे सगळे गुंतागुंतीचे सगळे कारभार आहेत. तर याच्यासाठी सर्वसमा योजना करावी असं बऱ्याच वेळा लिहिण्यात आलेलं आहे. पण ते आय डोंट नो, म्हणजे मला याच्यात आता सांगता येणार की कोण काय करताय किंवा कोण काय करत नाही. आता कोणाला दोष द्यायचा हा प्रश्नच आहे. म्हणजे मी एका ठिकाणी असं सांगितलेलंच होतं की बाबा हे सगळं जर थांबवायचं असेल तर एक तर लोकप्रतिनिधींनी सुधारलं पाहिजे, नंबर 1. दुसरी गोष्ट, अधिकारी जे तिथे नेमतात ते खरोखरच ज्यांना चारित्र्य आहे, सचोटी आहे, इंटिग्रिटी आहे, ऑनेस्टी आहे, या अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना तिथे नेमा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिथे लोकल जे कर्मचारी आहेत तिथल्या तिथे त्यांना तिथे ठेवू नका. ते अधिकाऱ्यांना मानतच नाही, ते तिथल्या लोकल पुढाऱ्यांशी संलग्न आहेत ते. त्याच्यामुळे ते अधिकाऱ्याला काहीच करत नाहीत. म्हणजे एक महत्वाचा मुद्दा असा मी सांगेन की तिथे एक RTO होते, मांजरीकर त्यांचं नाव. एकदा असा मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो, एका पत्रकाराने फोन केला, साहेब आज सुट्टी आहे काय? म्हटलं सुट्टी कशाची आहे, मी तर माझ्या ऑफिसमध्ये बसलेला आहे. असं म्हणाले, RTOचं ऑफिसला कुलूप लावून ते RTO गायब आहेत म्हणाले. मी माझ्या PA ला सांगितलं त्या RTOना फोन लावा. मग त्यांनी RTO ला फोन लावा. साहेब म्हणाले ते आमच्या ऑफिसमध्येच बसलेत, माझ्यासमोरच बसलेले आहेत. म्हटलं इथं काय करतात त्या, त्याला पढवात. मी त्याला विचारलं, अरे काय झालं? अहो म्हणाले, साहेब माझ्या ऑफिसमध्ये एक क्लार्क आहे
आणि एक अबोल कारकून आहे आणि मी. या 3 माणसावर मला ऑफिस कसं चालवणार म्हणाले मी. शेवटी मीच वैतागलो आणि मी कुलूप लावून आलो म्हणे तुमच्याकडे हे सांगण्यासाठी. आता आश्चर्यच आहे म्हटलं बा हे. मी लगेच आमच्या कमिशनरांना फोन लावला, सेक्रेटरी परिवहनला फोन लावला. अहो म्हटलं साहेब ही अशी परिस्थिती आहे आणि लोक मला विचारतायत आता मी काय करायचं. तर तिथे हे आरटीओचे इन्स्पेक्टर म्हणून सुद्धा यायला कोणी तयार नसतं. मग त्यांनी तिकडनं फरमान काढलं की उद्या हे हजर झाले नाही तर मग त्यांना सगळ्यांना आम्ही सस्पेंड करू म्हणून त्याच्यातले निम्मे 4 लोक दुसऱ्या दिवशी हजर झाले. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अधिकारी तिकडे फिरकतच नाहीत कारण हे सगळे तिथले इथले लोकल जे काही पुढारी असतात ज्याला आपण काय म्हणू गावगुंड, ते तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन दमच देतात. पैसे द्या, ही पावती फाडा, ते हे करा, ते करा. करायचं काय त्या अधिकाऱ्याने बिचाऱ्याने. त्याचा स्वतःचा जीव प्रिय आहे, त्याला त्याची फॅमिली असते, सगळंच असते ना. नोकरी गेली खड्ड्यात, तो येतच नाही ऑफिसमध्ये. म्हणजे अजून एक असं हे आहे की मी माझ्या पुस्तकात आलेलं आहे की ते तिथे मोराचं अभयारण्य आहे. नायगाव मोर नावाचं मयूर नावाचं एक गाव आहे. तिथे मोराचं अभयारण्य आहे. भरपूर मोर आहेत, हजारोनी असतील. आता ती मोरांची संख्या पण कमी व्हायला लागली. मी आता 2-4 वेळा गेलेलो आहे. कोणी आलं तर त्याला दाखवायसाठी हे मोराचं अभयारण्य असं आहे तसं वगैरे. पण मला लक्षात आलं की साले हे म्हटलं काय गावकऱ्यांच्याकडे लोकांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की इथे साहेब भरपूर मोर होते पण हे आता दिवसेंदिवस संख्या घटत चाललेली आहे. म्हटलं कशामुळे. नाही म्हणाले हे अंडे चोरतात मोराचे. म्हणलं मोराचे अंडे चोरतात म्हणजे. अहो म्हणाले ते मोराचे अंडे चोरतात आणि ते विकतात. कशासाठी. नाही म्हणाले ते अंडे खाल्ल्यानंतर ते अस्थमा कमी होतो. हा त्यांनी शोध लावला. मग नंतर आम्ही दुसऱ्या कोणाला तरी विचारलं, मीच विचारलं स्वतः. अरे हो म्हटलं असं होते का. नाही नाही साहेब म्हणाले ते कमी होते, डिक्रीज होते ते मोराचे अंडे खाल्ल्याने. म्हणजे हा एक धंदा आता आहे तिकडचा. म्हणजे कुठल्या कुठे कोणी काय करायचं ह्याला काही त्याला काही ताण मिळत राहत नाही. चोरावर मोर असा प्रकार. हा तो अशी मोठी म्हणजे भयानकच अवस्था आहे. आणि हे बलात्कार रोजच आहे. म्हणजे मला एक असं आठवतंय की एक बलात्कार पीडित पोरीला तिच्या वडिलांनी हाकलून दिलं. त्या माणसाला 2 बायका होत्या. त्या पोरीच्या बायकोला म्हणजे स्वतःच्या बायकोला त्या पोरीला घरातून बाहेर काढून टाकलं त्याने. आता ती बिचारी आता पोरगं डिलिव्हर करणार. मग आता कुठं जाणार. तिथं हॉस्पिटलमध्ये गेली, त्या डिलिव्हरीला ठेवलं. ती पोरगी डिलिव्हरीला. ती तक्रार मग आमच्याकडे आली सोशल वेलफेअरच्या माध्यमातून. कलेक्टर त्याचा चेअरमन. मग त्यांना इमिडिएट आर्थिक मदत द्या म्हणून त्या पोरीला मी 50,000 रुपयाचा चेक द्यायला स्वतः गेलो होतो सिव्हिल हॉस्पिटल बीडमध्ये. आता ते मला माहिती झालं, हे झालं ते झालं, मला ते समजलं म्हणून मी इमिडिएटली त्याला पैसे द्यायला गेलो. बाकीचे अधिकारी सुद्धा ह्या भानगडीतही पडत नाहीत. कसं होणार. एक कुटुंब आलं माझ्याकडे. तिचे मिस्टर कुठेतरी ऊसतोड कामगार म्हणून तिकडे गेले होते कुठेतरी कर्नाटकात वगैरे बिदर. ती बाई आली, रडायला लागली. ती कोणाला तरी एका लोकल पुढाऱ्याला घेऊन आली होती. ते म्हणले माझ्या नवऱ्याला तिकडे डांबून ठेवलेलं आहे. अरे कुठे डांबून ठेवलं. अमक्या ठिकाणी. मी त्या बिदरच्या झाला त्या पोलिसला फोन केला तिकडं. अरे म्हटलं हे काय चाललंय तुमचं. मग आता मी तिथे लक्ष घातलं, त्या एसपीला फोन केला, त्या कलेक्टरला फोन केला म्हणून तिच्या नवऱ्याची 4 दिवसांनी सुटका झाली. असे भरपूर उदाहरण आहेत. एकच उदाहरण नाही, असे भरपूर उदाहरणं आहेत. आणि तिकडे जे आहे ते हे मुकादम नावाचं एक संस्थान आहे प्रत्येक गावामध्ये, जे मजुरांची टोळा घेऊन जातो आणि तो मुकादम सगळ्यांना फिरवत राहतो. म्हणजे व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आपण पुरोगामी महाराष्ट्रात आहोत असं एक सांगतो आणि इथे हे काय चाललेलं आहे हे बघितलं. बीड जिल्हा महाराष्ट्रातच येतो ना. हा म्हणजे मला ती शंका यायला लागली होती की साले हे काय चाललंय काय. म्हणजे आपण कुठलंही चांगलं काम करायचं असं जर नियोजन ठेवलं तर त्याचा फियास्कोच होतो. सर आजकाल असं म्हणतात की बाबा महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय. पण मला एक प्रश्न असा पडतो की आता बिहार बऱ्यापैकी सुधारत चाललाय. नाही, मी याच्यावर एक चांगलं उदाहरण सांगतो. एक रांचीचा एक अधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये होता आंबेजोगाईला. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करायचं असते सगळ्या बँकांनी. त्याच्यासाठी महिन्याला एक मीटिंग होत असते की बा तुम्ही किती पैसे दिले, कशासाठी दिले, हे सगळं होत असतं. तर बरेचसे अधिकारी असे म्हणतात की सर हे प्रमाण आमचं कमीच असणार आहे कारण इथे लोक खोटे दस्तऐवजात करून आमच्याकडे येतात आणि ते लोन घेत असतात. तर त्याच्यातला एक अधिकारी म्हणाला की सर हे बिहारपेक्षाही वाईट आहे. तर तो रांचीचा अधिकारी मला म्हणतो सर तुम्ही आमच्या बिहारचा कृपया अपमान करू नका. आमचं बिहार किमान रांचीमध्ये तरी अशी अवस्था नाही आहे म्हटलं कारण मी रांचीचा आहे. हे त्याच्यापेक्षा इथे वाईट आहे. खरंय.
मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे ना ते की हे खोटे दस्तऐवज करणे हे त्यांचं एक म्हणजे गोरख धंदाच आहे. सगळ्यांच्या सह्या करतात, सगळ्यांचे शिक्के वापरतात, सगळं काहीही करतात ते. सर याच्या आधी म्हणजे आता तिथे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले भारत सासणे देखील बरोबर आहे, माझ्या आधी होते ना ते. आधी होते किंवा बरेचसे तुमचे याच्या आधीचेही मित्र असतील जे ज्यांनी बीडचं जिल्हाधिकारी पद सांभाळलं होतं, तर त्यांचे काही अनुभव अगदी तुमच्याशी मिळते जुळतेच आहेत असं काही? नाही ते सगळे त्यांना असंच वाटतं ते. त्यांनी फक्त एवढंच आहे की ते फक्त त्यांनी लिहिलेलं नाही. भरत सासणे माझे चांगले मित्र आहेत. बरोबर. ते परवाच मला भेटले ते साहित्य संमेलनामध्ये. हो, हो. ते त्यांना मी झालं म्हणजे माझ्यासोबत अजून 2-4 मित्र होते. ते म्हणाले कोचे साहेबांनी पुस्तक ते बरोबर लिहिलं म्हणे त्याने. ते सगळे क्रिमिनल मेंटॅलिटीचेच लोक तिथे आहेत म्हणाले. अच्छा. अशी अवस्था आहे. प्रॉपर वर्ड. Proper word. आणि म्हणून तर तुम्ही ते लिहिलंय अ लॉ अनटू हिमसेल्फ. Yes, yes, yes. उगाचच नाही लिहिलंय तुम्ही. येस येस येस. म्हणजे विषय कसा होता की मला म्हणजे तुम्हाला माहितीसाठी म्हणून ज्यावेळी मी पुस्तक लिहिलं 2013 मध्ये त्याचं पब्लिकेशन झालं. त्याच्यानंतर तिकडे बीडमध्ये बरंच गजब झाला. तिथल्या बऱ्याच मग लोकांनी तुम्हाला आज कोणी मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी कधी विचारलं नाही का बाबा हे काय पुस्तक लिहिलंय आणि नाही हे नाही काय नाही असं? ते कोणाची हिंमतच झाली नाही मला विचारायची. अच्छा. कधी कोणाची हिंमत झाली नाही. कधी कोणाने फोनही केला नाही की काय झालं. त्या वर्तमानपत्रवाल्यांनी आणि प्रेसवाल्यांनी लिहिलं, एकाने अग्रकली लिहिला होता. आमच्या जिल्ह्याची बदनामी केली, या पुस्तकावर बॅन आणायला पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. त्यावेळी मला त्यांनी फोन वगैरे केला होता. म्हटलं तुम्ही बॅन आणून तर बघा. त्या स्पष्टात बोललो होतो. तुम्ही बॅन आणून बघा म्हटलं, त्याचं पुढे काय करायचं ते मी बघीन ना म्हटलं. अच्छा. आणि परवाही ते मध्ये जी मुलाखत झाली IBN लोकमतची त्यावेळी आमदार सुरेश धस होतेच ना त्याच्यामध्ये. बरोबर. हं? पण ते या पुस्तकात काय लिहिलेलं आहे काय नाही याच्यावर काही बोलले नाहीये. ते सगळ्या पुढाऱ्यांनी त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे असंच ते म्हणाले. बरोबर. असा विषय आहे. बरं सर, आता अगदी शेवटाकडे मी येतो. अगदी आत्ता जे काही प्रकरण घडलेलं आहे बीडमध्ये आपण जे पाहतोय मस्सा जोगचा आणि त्याच्यावर खूप काही चालू आहे. वाल्मिक कराड नावाची व्यक्ती आहे जी खंडणीच्या गुन्ह्यात त्यांच्यावर म्हणजे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांचं या हत्ये प्रकरणाशी संतोष देशमुखांच्या कुठेतरी कनेक्शन आहे असं सांगितलं जात आहे आणि ते धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय देखील आहेत. आणि आता सगळ्याच बीडमधल्या 5ही आमदार जे आता मगाशी आपण नावं घेतली, सुरेश धस असतील, प्रकाश सोळंके असतील, संदीप क्षीरसागर असतील, नमिता मुंदडा असतील, या सगळ्यांनी आता इथे बीडमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि गुन्हेगारांना वचक राहावा यासाठी आवाज उठवलेला आहे. तर तुम्हाला असं वाटते की जेव्हा तुम्ही त्यावेळी त्या ठिकाणी होतात जिल्हाधिकारी म्हणून आत्ता या 12 वर्षात परिस्थिती काही वेगळी झाली आहे का? परिस्थिती काहीही वेगळी झालेली नाही. तिथे जिल्हाधिकारी म्हणून जे जातात त्यांना वाटतं की आपल्याला इथे पनिशमेंट म्हणून पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे जे चाललेलं आहे ते चालू द्या. आपण स्वतःला डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, अशा प्रकारचे लोक तिथे काम करतात. तुमच्या वेळी त्यावेळी असलेले पोलीस अधीक्षक SP ते तरी व्यवस्थित होते का काम करायला? आता विषय कसा आहे की बा म्हणजे त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जेवढं जमेल तेवढं करायचं. बाकी जास्त काही म्हणजे शोध घ्यायचा किंवा असं काहीतरी चमत्कार करायचा वगैरे असं कोणी करण्याच्या भानगडीत पडतच नाही तिथे. ते माझ्यासारखा एखादा असा माणूस असतो म्हणजे त्या बाई नाही आहेत आता त्या काय त्यांचं नाव आमदार त्या होत्या बाई विमल मुंदडा, डॉक्टर विमल मुंदडा. मी तिथे हजर झाल्यानंतर मला जेव्हा समजलं की त्या कॅन्सरने आजारी आहेत म्हणून मी त्यांना मुंबईला भेटायला गेलो होतो. मुंबईला मिटिंगला गेलोच होतो कशासाठी म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो. आणि त्यावेळी त्या बाई मला म्हणाल्या होत्या, साहेब तुमची तळमळ मी समजू शकते. तुमच्या बाबतीत मला माहिती आहे तुम्ही त्याच्या आधी बुलढाण्याला 3 वर्ष CEO राहिलेला आहात. त्याच्यामुळे तुमची कार्यप्रणाली आणि तुमचं धडपड मला माहिती आहे. पण तुम्ही फार जास्त धडपड इथे करू नका. अच्छा. असं त्यांनी मला सांगितलेलं होतं. त्याच्यावर मी अंदाज बांधला की इथे काय असू शकतं. आणि मग जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही केलं. असा काही एखादा प्रसंग ज्यामुळे अगदी जीवावर बेतील असं काही? नाही 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 असं कधी झालेलं नाही. असं कधी झालेलं नाही. कारण मी म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा बाकीचे जो कोण मंत्री होते जयदत्त क्षीरसागर असतील किंवा प्रकाश सोळंके असतील या सगळ्यांशी की साहेब हे नियमात आहे तर मी करतो, नाही तर मी करणार नाही. पाहिजे तर तुम्ही तुमच्या स्तरावर तिकडे मंत्रालयामध्ये जे काय करायचं असेल ते करा, असं मला स्पष्ट सांगणं असायचं. त्याच्यामुळे मला असा माझा कोणी दबाव आणला वगैरे असं नाही. हां, ते फोन करतच असतात, साहेब ह्याचं बघा, त्याचं बघा, त्याचं बघा वगैरे. इथं लक्ष घाला तिथं लक्ष हां घाला. हां, ते 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 तेवढं तर होतच असते. पण असा दबाव म्हणून हे तुम्ही आता कराच
नाही, हे असलं कोणी म्हणजे माझ्या भानगडीत तरी पडलेलं नाही. सर अगदी शेवटचाच एक प्रश्न, जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही तिथं 2 वर्ष काम केलं, बीड अत्यंत जवळून तुम्ही पाहिलात. आता या बीडमध्ये जर खरंच उत्तम प्रकारे हा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीने नावाजला जावा यासाठी जर पुढाकार घ्यायचा असेल तर पुढाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी तर आहेच, पण अधिकाऱ्यांनी, शासनानं आणि लोकांनी नेमकं काय करायला? पहिली गोष्ट अशी आहे की तिथे जे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री त्या जिल्ह्याचे नसावेत, पहिली गोष्ट. अच्छा, पालकमंत्री बाहेरचे असावे हे पहिलं. पालकमंत्री बाहेरचे असावे आणि ते सुद्धा मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी त्याचं पालकत्व स्वीकारावं हा, अच्छा. आणि खंबीर नेतृत्व करावं आणि सगळ्यांना मग समजावून सांगावं. त्यांच्या सोयीचे अधिकारी त्यांनी तिथे न्यावे. म्हणजे पालकमंत्र्याचा रोल फार महत्वाचा आहे. फारच महत्वाचा आहे, कारण तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचीच असते ना, कारण ते डीपीडीसी जी हे संस्था आहे बरोबर, त्याचे ते मुख्य जिल्हा असतात. नियोजन समितीचा. हा, त्याचे ते मुख्य असतात. बरोबर. आर्थिक कारभार तिथूनच सगळा चालत बरोबर. असतो. तर मग तिथे जर खमक्या जर माणूस असेल तर तो तिथला असून उपयोग नाही, तो बाहेरचाच असला पाहिजे. आणि तो पण असा म्हणजे सिनियर मोस्ट असला पाहिजे, तर त्याचं म्हणजे ऐकतील, आलं लक्षात. आणि मग सगळ्यांना नाही हे असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असं नियोजनपूर्वक ते केलं पाहिजे, तर ते होईल. अच्छा, हे झालं नेत्यांच्या बाबतीत. हा. अधिकारी म्हणून जेव्हा तिथे काम करतात, अधिकारी म्हणून जिथे जेव्हा काम करतात, जसं आता मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील तर मला हा अधिकारी पाहिजे, चांगले अधिकारी निवडतात त्या सिस्टीम मधले. बरोबर. मग तसंच जिल्हाधिकारी म्हणून इकडे नेमायचं आहे, SP म्हणून नेमायचं आहे, तर त्याचं चारित्र्य तपासा, त्याची ऑनेस्टी तपासा, त्याची इंटिग्रिटी तपासा आणि अशा माणसाला तिकडे नेमा, म्हणजे जो त्या सगळ्यांना शिस्त लावू शकेल, कामाचं नियोजन व्यवस्थित करू शकेल, गुन्हेगारीवरती आळा बसेल. म्हणजे त्या याच्यामध्ये कुठलं ते खातं, प्रोहिबिशनच्या खात्यामध्ये 12 इन्स्पेक्टर आहेत, तर तिथे 1 किंवा 2च असतात. हे 2 इन्स्पेक्टर काय करणार? त्या धाब्यावर तर रात्रभर साला दारूचा महापूरच चालू असतो. म्हणजे अशी ती भरपूर प्रकरणं आहेत. आता काय ते सांगायचं ते मला. खरं आहे. सर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि बीड मध्ये जे तुम्ही काम केलं होतं अगदी निडरपणे आणि तुम्ही बिनधास्तपणे बीडमध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी जितका प्रयत्न करता येईल तितका केलात. अगदी म्हणजे सर तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओ आणि आमच्या धन्यवाद, प्रेक्षकांशी धन्यवाद. संवाद साधला. धन्यवाद. तर हे होते सदानंद कोचे सर, जे बीडचे जिल्हाधिकारी राहिले होते आणि त्या काळात त्यांनी बीडसाठी, बीडमधल्या सर्वसामान्यांसाठी, प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी एक जिल्हाधिकारी म्हणून खूप चांगले प्रयत्न केले. पण आज अर्थातच त्या बीडची परिस्थिती 12 वर्षानंतर जरी आपण पाहिली तरी तशीच आहे. त्यांनी आता एक स्पष्टपणे अगदी 2-3 मुद्दे सांगितले, ते अगदी शेवटाकडे येतो. ते म्हणजे बीडला पालकमंत्री पद जर कोणाला स्वीकारायचं असेल तर ते जिल्ह्यातले नसावे, जिल्ह्याच्या बाहेरचे असावेत आणि ते खूप मोठ्या पदावर, चांगले किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदावर असावेत. दुसरी गोष्ट म्हणजे अधिकारी जे तिथले आहेत त्या अधिकाऱ्यांची नेमणूक ही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. हा जवळचा आणि हा माझ्या अगदी जवळचा अशी माणसं नेमण्यापेक्षा, ही लॉबिंग करणारी माणसं नेमण्यापेक्षा तिथं खरंच नीडर आणि काम करणारी, प्रामाणिक असणारी माणसं नेमली जावीत. आणि राहिला विषय सर्वसामान्यांचा, शिक्षणाकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी बीडमध्ये शैक्षणिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीनं कसा जागर होईल यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणं गरजेचं आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.